मराठी साहित्य विश्वात विविध विचारप्रवाहांचं प्रतिनिधित्व करणारी अनेक साहित्य संमेलनं गेली अनेक वर्ष मोठ्या उत्साहानं संपन्न होतात. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंतीनिमित्तानं पुण्यात भोर इथे नुकतंच फुले शाहू आंबेडकर विचार प्रसार साहित्य संमेलन पार पडलं. या 2 दिवसीय साहित्य संमेलनाकरिता संत तुकाराम महाराज साहित्य नगरी उभारण्यात आली होती. या संमेलनाचे कार्याध्यक्ष डॉक्टर रोहिदास जाधव यांनी या संमेलनामागची भूमिका विशद केली. अतिशय सनातनीपणाच्या काळामध्ये इथल्या भूमीमध्ये सेक्युलरिझमचा खरा तर इथं वास येत होता आणि अशा भूमीमध्ये आजपर्यंत कधीही वैचारिक स्वरूपाचं जे विचार मंथन व्हायला पाहिजे होतं तसं झालेलं नव्हतं. ते फुले शाहू आंबेडकर विचार प्रसारक मंडळ यांच्या बरोबरीनं ज्या बाकी समविचारी संस्था संघटना आहेत त्यांच्या सहयोगानं फुले शाहू आंबेडकर विचार प्रसार साहित्य संमेलन हे इथं संपन्न होत आहे. वेगवेगळ्या सामाजिक संस्थांच्या वतीनं आणि फुले शाहू आंबेडकर विचार प्रसारक मंडळाच्या वतीनं होणारा हा पहिलाच उपक्रम जरी असला तरी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक इथे मान्यवर साहित्यिक रसिक हे उपस्थित राहणार आहेत. संमेलन संयोजन समितीचे अध्यक्ष डॉक्टर सुरेश गोरेगावकर यावेळी बोलताना म्हणाले, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंतीनिमित्तानं जे काही कार्यक्रम आम्ही मनामध्ये ठरवले होते त्याच्यामध्ये आमच्या कार्यकर्त्यांचे विचार झाल्यानंतर फुले शाहू आंबेडकर विचार प्रसार साहित्य संमेलन या ठिकाणी घ्यावा असा एक प्रकर्षाने विचार सर्व कार्यकर्त्यांनी मांडला आणि त्यानिमित्तानं आम्ही मग त्या दृष्टीने कामाला लागलो. संमेलनाचे स्वागताध्यक्ष आमदार संग्राम थोपटे यांचं संमेलनस्थळी आगमन झालं. आमदार थोपटे यांच्या हस्ते संमेलनाचा ध्वज फडकवण्यात आला. यावेळी शालेय विद्यार्थिनींनी ज्ञान बनो कर्मशील कर्म ज्ञानवान ही प्रार्थना सादर केली. पुण्यमयी दे आम्हा अक्षर वरदान, जाती भेद धर्म भेद वंश भेद दूर, लाख लाख कंठातून हाच एक सूर, जाती भेद धर्म भेद वंश भेद दूर, लाख लाख कंठातून हाच एक सूर, करुणेच्या चरणाशी नत हो विज्ञान, ज्ञान बनो कर्मशील कर्म ज्ञानवान, पुण्यमयी दे आम्हा अक्षर वरदान. यावेळी संमेलनस्थळी झालेल्या ग्रंथदिंडीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि संत गाडगेबाबा यांच्या रूपात शालेय विद्यार्थी सामील झाले. या साहित्य संमेलनात झोकदार संविधान रॅली ही ग्रंथयात्रा काढण्यात आली. ग्रंथयात्रेतील पालखीत भारतीय संविधानासह फुले, शाहू, गाडगेबाबा, डॉक्टर आंबेडकर यांच्या विचारांचा प्रसार करणारं साहित्य मांडण्यात आलं होतं. ग्रंथदिंडीचा प्रारंभ डॉक्टर आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून करण्यात आला. मान्यवरांच्या उपस्थितीत ग्रंथदिंडीला सुरुवात झाली. ही दिंडी शालेय विद्यार्थ्यांच्या लेझिम पथकांनी वाजत गाजत तसंच ढोल ताशांच्या गजरात पुढे जात संमेलनस्थळी पोहोचली. ज्येष्ठ साहित्यिक आणि समीक्षक डॉक्टर मनोहर जाधव यांच्या हस्ते फीत कापून ग्रंथ प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आलं. मनाची मशागत करणारी, विचारांना दिशा देणारी, कृतिशीलतेला बळ देणारी विविध पुस्तकं या प्रदर्शनात मांडण्यात आली. या पुस्तक प्रदर्शनाला वाचकांनी भरभरून प्रतिसाद दिला. या प्रसंगी व्यासपीठावर आमदार संग्राम थोपटे, ज्येष्ठ साहित्यिक समीक्षक डॉक्टर मनोहर जाधव, डॉक्टर सुरेश गोरेगावकर आदी मान्यवर उपस्थित होते. डॉक्टर मनोहर जाधव यांचा यावेळी आमदार थोपटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी प्राचार्य प्रसन्न देशमुख यांनी संमेलनाचं प्रास्ताविक केलं. व्यासपीठावर उपस्थित असणारे स्वागताध्यक्ष आदरणीय आमदार संग्रामदादा थोपटे, आपले संमेलनाचे अध्यक्ष आदरणीय माननीय उत्तमरावजी कांबळे सर, आपल्या संयोजन समितीचे अध्यक्ष डॉक्टर सुरेश गोरेगावकर, आपल्या संयोजन समितीचे कार्याध्यक्ष रोहिदास जाधव, त्याचप्रमाणे ज्यांच्या शुभ हस्ते आपण संविधान रॅलीची सुरुवात केली
असे व्यासपीठावर उपस्थित असणारे सन्माननीय डॉक्टर मनोहर जाधव, त्याचप्रमाणे या संपूर्ण साहित्य विचार संमेलनाची संयोजन समिती आणि आपण सर्वजण उपस्थित असणारे सर्व मान्यवर, आज आपण या ग्रंथदिंडीमध्ये, या साहित्य संमेलनामध्ये अतिशय उत्स्फूर्तपणे सहभागी झालेलो आहोत. डॉक्टर मनोहर जाधव यांनी यावेळी मनोगत व्यक्त केलं. त्या पालखीमध्ये जे ग्रंथ ठेवलेले होते ते जर आपण पाहिले तर त्यावरून तुमच्या लक्षात येईल की या साहित्याच्या आयोजनामागची भूमिका काय आहे. म्हणजे भारतीय राज्यघटना आणि ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले यांच्या संबंधीचे ग्रंथ त्या पालखीमध्ये होते. आणि या साहित्य संमेलनाचं नामकरण जर आपण पाहिलं तर फुले शाहू आंबेडकर विचार प्रसार साहित्य संमेलन असं हे साहित्य संमेलन आहे. नावामध्येच स्पष्ट भूमिका आहे. शाहीर रंगराव पाटील आणि सहकारी यांनी संमेलनाच्या पूर्वसंध्येला आंबेडकरी जलसा सादर केला. महामानवाचा झाला अवतार, महामानवाचा झाला अवतार. गातो पोवाडा त्यांचा सारजी, गातो पोवाडा त्यांचा सारजी, गातो पोवाडा त्यांचा सारजी. संमेलनाच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात रंगतदार रांगोळ्यांनी प्रसन्न वातावरणात झाली. छत्रपती शिवाजी विद्यालय आणि ज्युनियर कॉलेज भोरच्या प्रांगणात खास संमेलनासाठी डॉक्टर APJ अब्दुल कलाम प्रवेशद्वाराची उभारणी करण्यात आली होती. या संमेलनासाठी सकाळपासूनच देशी विदेशी पाहुण्यांसह तरुण वर्गानं गर्दी केली. या संमेलनाचे उद्घाटक, निर्माता, दिग्दर्शक नागराज मंजुळे, संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे, डॉक्टर श्रीपाल सबनीस, आमदार थोपटे आदी मान्यवर NCCच्या विद्यार्थ्यांच्या परेडसह संमेलनस्थळी आले. विविध देशांचे प्रतिनिधी आपापल्या राष्ट्रध्वजांसह संमेलनाच्या व्यासपीठावर उपस्थित झाले. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून संमेलनाचं उद्घाटन करण्यात आलं. उद्घाटक नागराज मंजुळे, अध्यक्ष उत्तम कांबळे, आमदार थोपटे, मुक्ता दाभोळकर, नगराध्यक्ष जयश्री शिंदे, डॉक्टर सुरेश गोरेगावकर, डॉक्टर श्रीपाल सबनीस, प्रकाश पवार, डॉक्टर प्रदीप पाटील आदी मान्यवर यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांचा विशेष सत्कार करण्यात आला. नगराध्यक्ष जयश्री शिंदे यांनी मनोगत व्यक्त केलं. महात्मा फुलेंनी काय सांगितलं? विद्येविना मती गेली, मतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, अवघे अनर्थ एका अविद्येने केले, असं सांगत शिक्षणाचा प्रसार करत महात्मा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले हे सगळीकडे फिरले आणि शिक्षणाची ज्योत या समाजात पेटवली. आमच्या राजर्षी लोकराजा शाहूंनी त्या काळामध्ये सक्तीचं आणि मोफत शिक्षण करून सामाजिक अभिसरणाला एक सुरुवात केली. केवळ न बोलता सगळा कृतीमध्ये करणारा हा पहिला लोकराजा शाहू. लोकांच्या हृदयावरती त्यांनी राज्य केलं. फुले शाहू आंबेडकर विचार प्रसार साहित्य संमेलनामागचा उद्देश संमेलनाचे स्वागताध्यक्ष आमदार संग्राम थोपटे यांनी विशद केला. साहित्य संमेलन या ठिकाणी होत असताना भोर सारख्या ठिकाणी जी वीरांची आणि पराक्रमी पुरुषांची भूमी आहे त्या भूमीमध्ये आपण हे साहित्य संमेलन या ठिकाणी करतोय. ऐतिहासिक वारसा लाभलेली आपली सर्व मंडळी, मोठी मोठी राजघराणी, निसर्ग आणि वैविध्यतेने नटलेला आपला भाग, या सर्वांच्या कुशीमध्ये आज हे साहित्य संमेलन या ठिकाणी होतंय. गेल्या 2 वर्षापूर्वी सासवडला म्हणजे करेच्या काठी त्या ठिकाणी साहित्य संमेलन झालं आणि त्यावेळेलाच मनामध्ये खुणगाठ बांधली
की निरेच्या काठी सुद्धा एक साहित्य संमेलन आपण या ठिकाणी घ्यायचं. आणि आज मनापासून आनंद होतोय तो आज आपल्या मातीमध्ये या ठिकाणी हे साहित्य संमेलन आज घडवतोय. यावेळी बोलताना उद्घाटक नागराज मुरगुळे म्हणाले, तर मग नेहमी प्रश्न पडतो की माणसं इतकी आनंदी कशासाठी आहेत, म्हणजे इतकी उत्सवाची कारण कशा काय आहेत नेमकं की सगळीच नाचायला लागलेत. मग म्हणजे हा असं काहीतरी घडतंय तर हे बरं वाटतं. पण वर्षभरात जर बघितलं तर दहीहंडी आहे, होळी आहे, परत गणपती आहेत, परत नवरात्र आहेत आणि गणपतीचा शेड सुद्धा काढत नाहीत, लगेच त्याच्यात नवरात्राचे हे बसवतात. मग ह्या सगळ्या रामरगाड्यात माणसं विचार करतात का, विचार करायला थांबतात का, असा नेहमीच प्रश्न पडतो. आणि म्हणजे की हे असं काही करण्यामागं जर राजकीय म्हणजे दाभोळकरांचा खून होतो आणि आपण कोणीच त्याची कदर करत नाही असं वाटायला लागलं की खूप एकेकी वाटतं. आणि समाज म्हणून आमचे कोणी प्रतिनिधी राजकीय असतील सगळे ह्याच्यातले प्रतिनिधी काहीच ह्याच्याशी संबंध किंवा त्यांची बांधिलकी काहीच नाही असं जेव्हा जाणवतं तेव्हा खूप एकाकी वाटायला लागतं. पण तुम्ही भोरकर मला वाटतं खूप छान सजग आहात की काय, असा मला खरंच एक चांगला धक्का बसलाय आता की तुम्ही सगळेजण जमलेला आहात. मान्यवरांच्या हस्ते स्मरणिकेचं प्रकाशन करण्यात आलं. डॉक्टर प्रदीप पाटील यांनी यावेळी आपले विचार व्यक्त केले. स्वाभिमानी अन जीवन जगूया, अन्यायाशी झुंज देऊया, आता आमची पूर्ण तयारी. या वासुदेव ढाकेंच्या कवितेप्रमाणे हे साहित्य संमेलन संपन्न होत आहे. अंधारातील दुःखांना या स्मरणिकेतील साहित्यानं उजेडात आणलं जाईल. ज्या वेदनेमध्ये बंडाची ताकद निर्माण होईल, या साहित्यानं नव्या माणसांची, नव्या समाजाची, शोषणमुक्त जीवनाची प्रभावी चित्र रंगवलेली आहेत. ज्यांचे पंख कालपर्यंत कापलेले होते, जे ज्ञानवंचित होते, साहित्य निर्मितीला पारखे होते, उपेक्षित होते, त्यांना या साहित्यानं विद्रोहाची दौलत मिळणार आहे. तळागाळातील वेदना आणि विद्रोहाचे हुंकार म्हणजे हे परिवर्तनवादी साहित्य आहे. जीवनातील अंधाराच्या माथ्यावर पाय ठेवून उजेडाचा ध्यास घेतलेलं हे साहित्य मानवतावादी साहित्यातून समाज परिवर्तन खऱ्या अर्थानं घडवित आलेलं आहे. संमेलनाध्यक्ष उत्तम कांबळे अध्यक्षीय भाषणात म्हणाले, एक लक्षात ठेवायला पाहिजे, प्रत्येक विचार, प्रत्येक माणूस, प्रत्येक संमेलन, प्रत्येक गोष्ट ही कोणत्या ना कोणत्या तरी पार्श्वभूमीवर जन्माला येत असते. तिला इतिहास जसा असतो तसं तिला एक वास्तव सुद्धा असतं. हे समकालीन स्थिती सुद्धा असते. फुले शाहू आंबेडकरांचं एकत्रित विचारांचं साहित्य संमेलन अशा काळामध्ये सुरू झालेलं आहे आजपासून की ज्या काळामध्ये आता खरं बोलायला बंदी आहे, ज्या काळामध्ये खरं लिहायला बंदी आहे, ज्या काळामध्ये टीका करणं म्हणजे राष्ट्रद्रोही होणं आहे, ज्या काळामध्ये प्रश्न विचारणं म्हणजे धर्मद्रोही आहे, ज्या काळामध्ये चिकित्सा करणं म्हणजे छातीवर गोळ्या झेलण्याचा गुन्हा करणं आहे, अशा एका गंभीर नाजूक काळामध्ये हे संमेलन अतिशय भरभक्कम पायावर उभा आहे. याचाही मला आनंद वाटतो, तो व्यक्त करणं मला आवश्यक वाटतं. इथे एकत्र येणारी माणसं परस्परांना ओळखू शकतात, कारण हे छोटेखानी आहे. परस्परांना जय ब म्हणू शकतात, जय सावित्रीबाई म्हणू शकतात, जय महात्मा ज्योतिराव फुले म्हणू शकतात, जय शाहू म्हणतात, एखाद्या गंभीर विषयावर स्वतंत्रपणे विचार करू शकतात. म्हणून हे खऱ्या अर्थाने ज्याच्यातून एक निर्णायक असा रिझल्ट बाहेर पडावा अशा पद्धतीचं हे साहित्य संमेलन आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कार्यगौरव पुरस्कार यावेळी प्रदान करण्यात आले. प्राचार्य सुरेश खराते यांना तालुकास्तरीय पुरस्कार देण्यात आला. डॉक्टर श्रीपाल सबनीस यांना राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्काराला उत्तर देताना प्राचार्य सुरेश खराते म्हणाले, आपल्या सर्वांना एकच या ठिकाणी या क्रांतिकारी विचार मंचकावर मी सांगू इच्छितो, मला वारसा एक फार मोठा मिळाला आहे सर. 25 मे 1926 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या झंझावाती प्रबोधन कार्यामध्ये माझे आजोबा समता सैनिक दलाचे अध्यक्ष होते. त्यांच्या अध्यक्षतेखाली रहमतपूर या नगरीमध्ये एक मोठी प्रबोधनाची सभा झाली आणि त्या काळात माझी आई आता 3री मध्ये शिकत होती. तिने त्या सभेमध्ये एक गीत गायलं,
आणि बाबासाहेबांनी तिचं पाठीवर हात फिरून कौतुक केलं. त्या मातेनं मला समाजकार्याची जाण, योग्य दिशा आणि योग्य साथ दिली. त्यांच्या चरणी मी हा पुरस्कार पुन्हा एकदा समर्पित करतो. या संमेलनामध्ये फुले शाहू आंबेडकर विचारसरणीचा भारतीय समाजव्यवस्थेवर झालेला परिणाम याविषयी परिसंवाद घेण्यात आला. या परिसंवादात डॉक्टर प्रल्हाद लुलेकर यांनी आपले विचार मांडले. 1952 साली हैदराबादला बाबासाहेब आंबेडकरांनी एक भाषण केलं आणि या भाषणामध्ये ते असं म्हणाले, 51 जनगणना झालेली होती आणि या जनगणनेची आकडेवारी बाहेर आल्यानंतरची प्रतिक्रिया देताना बाबासाहेब आंबेडकर असं म्हणाले होते की धर्माची जनगणना करून काहीही मिळणार नाही. हिंदू किती आहेत, मुस्लिम किती आहेत, बौद्ध किती आहेत, ख्रिश्चन किती आहेत, या जनगणनेतून काहीही हाती लागणार नाही. जातनिहाय जनगणना केली पाहिजे, म्हणजे त्यांच्या हिस्साचं मागायला ते मोकळे होतील आणि देशाचं प्लॅनिंग, देशाचं नियोजन तुम्हाला त्या पद्धतीने करता येऊ शकेल. यावेळी बोलताना डॉक्टर श्रीपाल सबनीस म्हणाले, आता फुले शाहू आंबेडकर हे संमेलन, जे विचारांचं संमेलन जे आहे, त्याला एक ऐतिहासिक महत्व आहे, ऐतिहासिक मूल्य आहे आणि त्याच्यातली ऐतिहासिकता प्रामुख्याने या 3 महापुरुषांची फ्रेज महाराष्ट्राच्या राजकीय, सांस्कृतिक, सामाजिक अजेंड्यावरती गेली अनेक वर्ष रुळलेली आहे, पेरली गेलेली आहे, पसरलेली आहे. पण या तिघांच्या वैचारिक भूमिकांचा अनुबंध संमेलनाच्या माध्यमातून उभं करण्याचं एक ऐतिहासिक अशा प्रकारचं काम भोरच्या या सगळ्या मंडळींनी केलेलं आहे. इथलं जे फुले शाहू आंबेडकर प्रबोधन मंडळ आहे, या मंडळाचे गेले 2-3 वर्षापासून अत्यंत निष्ठावंत अशा प्रकारचे कार्यक्रम होत आहेत. 5-6 वेळेला येऊन हे कार्यक्रम अनुभवण्याचं, त्यांचा गौरव करण्याचं भाग्य मला मिळालेलं आहे. भोरचा ग्रुप भारावलेला ग्रुप आहे. केवळ भारावले, पण अनेक ठिकाणी महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर मी अनुभवलं. आंबेडकरांच्यावरती, फुल्यांच्यावरती, शाहूंच्या विचारावरती प्रेम करणारी निष्ठावंत माणसं हजारो, लाखो, कोटी आहेत. पण डोळस पायी किती आहेत या प्रश्नाच्या उत्तरामध्ये फक्त आणि फक्त अति डोळस जर कोणता ग्रुप असेल तर भोरचा हा जो काही सामाजिक प्रबोधनाचा ग्रुप आहे आणि हे जे कार्यकर्ते आहेत, हे कार्यकर्ते मला महत्वाचे वाटतात. साहित्य आणि संस्कृतीच्या क्षेत्रामध्ये धुळे जिल्ह्यातला खानदेश मधला जो बालकवीचा तिथला जो ग्रुप आहे, औदुंबर ग्रुप, हा जसा मला एक अत्यंत आयडियल अशा प्रकारचा साहित्य संस्था चालवणारा ग्रुप मला वाटतो आणि ज्याचा मी वकील म्हणून संबंध महाराष्ट्रात ज्यांचा मी जय जयकार करतो, तसं भोरच्या या संबंध ऍक्टिव्हिटीचं, इथल्या उपक्रमांचं आणि फुले शाहू आंबेडकर विचार प्रसारक मंडळाचा गौरव उत्तम कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली कळंबला झालेल्या संमेलनामध्ये मी जाहीर केला होता, हे साक्षीने मी सांगतोय. डॉक्टर तुकाराम रोंगटे यांनी यावेळी सांगितलं, ज्योतिराव सम विजाळ आणि तेजाळ व्हावे ग, शिवरायां शाहूं सम क्रांतीची मशाल व्हावे ग, बाबासाहेबांसम निळे आभाळ व्हावे ग, अण्णाभाऊ साठ्यांसम क्रांतीचा फाळ व्हावे ग, बिरसा मुंडा सम आदी जणांचा प्रतिपाळ व्हावे ग. ह्या काव्यामध्ये जो काही चळवळीचा वारसा आलेला आहे त्याचं उत्तर आपल्याला सापडतं. महाराष्ट्रामध्ये ज्या काही चळवळी झाल्या, ह्या चळवळीचे जे कुणी आदवर्वी म्हणून आपण पाहतो, ही सर्व मंडळी या ठिकाणी येतात आणि म्हणून एक गृहिणी आपल्या मैत्रिणीला चळवळीचं काय इंगित असतं, जे काही रसायन असतं, ती या सहज अशा काव्यामध्ये पेरते आहे. या परिसंवादात बोलताना मुक्ता दाभोळकर यांनी जात पंचायत आणि स्त्रीदास्य यातील संबंधाकडे लक्ष वेधलं. आपण बेसिकली सगळेजण काय करतोय की ज्या गोष्टी आपल्याला परंपरेने स्वीकारायला शिकवलेल्या आहेत, त्या सर्व गोष्टींना प्रश्न विचारण्याची वाईट खोड असलेले आपण सगळे लोक आहोत. वाईट म्हणा, चांगली म्हणा. त्यामुळे मी जेव्हा या विषयाला धरून बोलतेय तेव्हा माझ्या मनात हा विचार आला की खरोखर जसं जाती प्रश्नाचा, इथल्या शोषणाचा नव्याने विचार करायला या 3 महापुरुषांनी आपल्याला शिकवलं,
तसं अजून एका गोष्टीचा अत्यंत नव्याने विचार करायला यांनी आपल्याला शिकवलं आणि मला वाटतं आजच्या दिवसभराच्या काळात त्याचा फारसा उल्लेख झाला नाहीये, ते म्हणजे जाती प्रश्न आणि स्त्री दास्य यांचं जे आपापसातलं नातं आहे हे या लोकांनी अतिशय म्हणजे भारतात ज्योतिराव फुल्यांनी ते उलगडून दाखवायला पहिल्यांदाच सुरुवात केली आणि उरलेल्यांनी ते आपल्याला अधिक चांगल्या तऱ्हेने उलगडून दाखवलं. म्हणजे आज जेव्हा मी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती बरोबर जात पंचायत विरोधी काम करते तेव्हा मला हे लक्षात येतं की जाती प्रश्न आणि स्त्री दास्य ह्या दोन गोष्टी एकमेकांमध्ये किती न सोडवता येण्याजोग्या पद्धतीने गुंतलेल्या आहेत. डॉक्टर प्रकाश पवार यावेळी बोलताना म्हणाले, बाबासाहेब आंबेडकर हे जागतिक नेते आहेत, वैश्विक नेते आहेत, भारतीय नेते आहेत. त्यामुळे आम्हाला जसं आकलन झालं तसं आम्ही आमच्या सोयीप्रमाणे सांगू. आणि मग आमच्या सोयीप्रमाणे सांगत असताना बाबासाहेब आंबेडकर सांगताना 1920 पर्यंतचेच बाबासाहेब आंबेडकर सांगायचे, त्याच्यानंतर 1920 ते 35 पर्यंतचे बाबासाहेब आंबेडकर सांगायचे आणि त्याच्यानंतरच्या 35च्या नंतरचे बाबासाहेब आंबेडकर सांगायचे नाही, असा एक सोयीस्कर भाग लोक सांगत असतात. आणि त्यामुळं मला हे फार महत्वाचं वाटतं. दुसरं की आज देशभरामध्ये ज्या जात जमातवाद्यांनी थैमान घातलेलं आहे आणि आंबेडकरी विचारांच्या समोर, फुल्यांच्या विचारांच्या समोर, शाहू महाराजांच्या कर्तृत्वाच्या समोर जे आव्हान निर्माण केलेलं आहे, ह्या आव्हानाला तुम्ही उत्तर कसं देणार, त्याचा समारोप कसा घेणार, त्याच्याबद्दलची मांडणी सुद्धा अशा या खुल्या मंचावर होण्याची गरज आहे. आणि अशा पार्श्वभूमीवर मला हे अधिक महत्वाचं वाटतं. कवी उद्धव कानडे यांच्या अध्यक्षतेखाली या संमेलनात कवी संमेलन संपन्न झालं. अनेक कवी आणि कवयित्री या कवी संमेलनात सहभागी झाल्या. कधीतरी भीमाच्या संघर्षाचा अर्थ वाच. काय वाचायचं? कधीतरी भीमाच्या संघर्षाचा अर्थ वाच, कधीतरी अशोकाच्या तलवारीचा स्पर्श वाच, कधीतरी सावित्रीच्या कुंकवाची क्रांती वाच आणि कधीतरी बुद्धाच्या चेहऱ्यावरची शांती वाच. बुद्धाच्या चेहऱ्यावरची शांती वाच. एवढं जरी आपण वाचलं आणि आपण आपला स्वतःशी भांडत राहिलो, संवाद करीत राहिलो, तरी आपल्यामध्ये खूप परिवर्तन होऊ शकतं. मुलगी म्हणजे गुज बोलते, हळवावरचे पाणी ग. मुलगी म्हणजे गुज बोलते, हळवावरचे पाणी ग. सांडून जाते एक दिवस ती, पुन्हा त्याचे जगणे ग. सांडून जाते एक दिवस ती, पुन्हा त्याचे जगणे ग. रान कविता म्हणजे साधी गोट नाही, इथं जगण्यासाठी जीवाचंच रान करावं लागतं. इथं जगण्यासाठी जीवाचंच रान करावं लागतं हे माहीत असूनही जीव जडावा लागतो रानावर. हंडाभर पाण्यासाठी रानोमाळ भटकून शेवटी कडे कपारी मंदी डोकावून पाहावं लागतं. पाऊस पाण्यात आणि वादळ वाऱ्यात अख्खं खोपाटच उडून गेल्यावर मुसळधार पाऊस खेळवावा लागतो अंगावर. आणि मग उन्हाळ्यात पाणी आडवा पाणी जिरवा योजनेवर काम करत असताना आग ओकणाऱ्या सूर्याकडे उघडी पाठ करून खड्डे खोदावे लागतात. तेव्हा अंगात जिरवलेला अख्खा पावसाळा घामाच्या धारांनी बाहेर पडू लागतो. पुढे लाटांचं वलय आडून मी राहणार नाही, होडी फुले शाहू आंबेडकर विचारांची मागे वळून पाहणार नाही. फुले शाहू होडी फुले शाहू आंबेडकर विचारांची मागे वळून पाहणार नाही. प्रवास हा चालला आमचा वारा संगे गीत गाई. प्रवास हा चालला आमचा वारा संगे गीत गाई. लाटांच्या या ठेसांमधूनही उत्साह आमचा उसळून येई. लाटांच्या या ठेसांमधूनही उत्साह आमचा उसळून येई. आजन्म शिक्षण आणि ग्रंथ यांचेच प्रेम ज्यांनी जपले, आजन्म शिक्षण आणि ग्रंथ यांचेच प्रेम ज्यांनी जपले, त्यांच्याच नावाचे तुम्हाला विद्यापीठासाठी वावडे वाटले.
त्यांच्याच नावाचे तुम्हाला विद्यापीठासाठी वावडे वाटले. तुमच्या सुद्धा लॉजिकची कमाल वाटते. तुमच्या सुद्धा लॉजिकची कमाल वाटते. अजूनही विद्येची मक्तेदारी मिरवाविषयी वाटते. लेख वाचवा भूतकाळ सांगून गेला, तरी भारतीय माणसाचा माणूसपणा का बरं मेला? भारतीय माणसाचा माणूसपणा का बरं मेला? आईला मुलगी सांगत असते गर्भात, मलाही येऊ दे ना ग या जगात, मलाही येऊ दे ना ग या जगात. आई मी ओझ नाही, आधार आहे, मलाही जन्माला यायचं आहे. फुले शाहू आंबेडकर विचार प्रसार साहित्य संमेलनाचा समारोप सोहळा ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर नागनाथ कोत्तापल्ले यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. डॉक्टर नागनाथ कोत्तापल्ले यांनी मनोगत व्यक्त केलं. या भोरसारख्या गावामध्ये, या छोट्याशा गावामध्ये इतकं चांगलं संमेलन आयोजित होतं आणि लोक भरभरून त्याला प्रतिसाद देतात. हे काहीतरी अद्भुत वाटावी अशा प्रकारची गोष्ट मी सकाळपासून बघत होतो. त्याची काय कारणं असतील बाबा असं मी विचार करत होतो. आणि गेल्या अनेक वर्षात या भागामध्ये जे लोकप्रतिनिधी म्हणून अनंतरावजी राहिले, त्यांनी जे शिक्षणाचं काम केलं, या ठिकाणी सहकारामध्ये जे काम केलं, त्याचे काही एक परिणाम हे या भागावरती आहे. डॉक्टर सुरेश गोरेगावकर यांनी संमेलनाचा समारोप केला. नंबर 2चा ठराव आहे, समाजातील असहिष्णुतेचं वातावरण संपवण्यासाठी शासनाने तातडीने पावलं उचलावीत. नंबर 3चा ठराव आहे, शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी शासनाने मूलभूत उपाययोजना कराव्यात. शेती फलदायी, लाभदायी आणि आनंददायी होईल अशा प्रकारची धोरणं राबवावीत. आणि 4चा ठराव असा आहे की साहित्य, संस्कृती आणि कला यांना प्रोत्साहन देणाऱ्या सर्व साहित्य संमेलनांना शासनाने आर्थिक मदत करावी. या साहित्य संमेलनानं फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचा, समतेच्या तत्वाचा प्रसार करण्यात मोलाचा हातभार लावला आहे.